नाव सांग. पांडू म्हणजे पांडुरंगा. हॅशटॅग पांडुरंगा सांगा तुम्ही. हॅशटॅग 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 पांडुरंग सांगितलं की हे ओनर इथे बसलेत. भेटेल ना भाऊ? 100% भेटणार. इज्जत आहे भाऊला. मसाला वगैरे मारतात वर, चटणी वगैरे पण त्यांची मस्त असते. असं वाटतं अजून 2-3 खावा पण आहे ना, पोटामध्ये आता जागा नाहीये. ब्लॉग चालू आहे आमचा. हाय करा. हो खावा ना साहेब खावा ना. ते आपल्याला बोलता येत नाही त्याच्यात पुढे काही. काय विषय नाही. बरोबर. हा तर नमस्कार मंडळी. आपण सलून मध्ये जरा आपला अवतार नीट करून घ्या. आम्ही भाऊ सकाळी झाले करून कसा दिसतोय आम्ही भाऊ कमेंट करा. भाऊ कसा वाटतं चष्म्यात भाऊ? आता आपला वाटतं आपण आजचा डेली ब्लॉग या. काय करतोय, कसं काय एन्जॉय करताय तुम्ही? आता चाललोय आपण गाडी कटिंग करायला भाऊची. कसा दिसतोय खावाट रजनीकांत? चला जाऊ तुम्हाला दाखवून काय होतं. तर भावांनो चाललोय आपण. भाऊ म्हणला दाढी करायची तर जाऊ दाढी करायला. रजनीकांत बोले सबको बोले. हा चाललंय आता. बघू आता मस्तपैकी दाढी बिडी करू मग. तर खास कर म्हणजे नगरमध्ये येणाऱ्या मुलांमुलींसाठी सांगू इच्छितो. हा आपला कमिन्स रोड आहे जे आपण चाललोय. तुम्ही बघू शकता इथं की पुढे तुम्हाला आम्ही दाखवतो. इथं तुम्हाला खाण्याचे खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. बाकीचे पण खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत. की तुम्ही इथं फक्त व्ह्यू घेऊ शकता. व्ह्यू घेऊ शकता. डिपेंड तुमच्यावरती. तुम्हाला रोडचा व्ह्यू घ्यायचा की रोडवरनं चालणार. हिरवळ खूप जास्त आहे रे. बॅक साईडने दाखवू शकतो की तुम्हाला खाण्याला काय काय मिळेल. तुम्हाला खाऊ गल्ली वगैरे तर साईड रोम भाईयो गल्ली आहे. इकडे बाकी इडली फ्राय वगैरे बड्या मिळतो. डोसा वगैरे भारी भेटतात. भाऊ फॅमिली पण बघती. खायच्याच गोष्टी दाखव. खायचे दाखवणार आहे. बाकीच्या गोष्टी दाखवणार आपल्याला. आपण हे भाऊच हे रेग्युलर सर भाऊ. याच्यापेक्षा दुसरीकडे जात नाही कुठं, नाही का? क्या बोलती पब्लिक? ब्लॉग चालू आहे भाऊ. हाय म्हणा. यू हाय बोल. सलून बघू शकता. सलून क्वालिटी नगरमध्ये खास कर म्हणजे करुनगर येणाऱ्या स्टुडंटसाठी मी सांगू इच्छितो की एक नंबर केस कट करून दिले जातात इथं. तुम्ही दाढी वगैरे जे खूप सारे स्टाईल पण इथं हे करू शकता. आपण पण सकाळीच कट केली. फ्रेंडली आणि स्वभावाने पण एकदम चांगला व्यक्ती शाहरुख भाई आपले. शाहरुख भाई एकदम खतरनाक केस कापून देत आहेत. खतरनाक का एकदम. नक्की या. करुनगरमध्ये जेवढे पण येणार स्टुडंट त्यांना सगळ्यांना सांगतो की या सलूनला तुम्ही नक्की एकदा भेट द्या. एकदा मेल फिमेल दोन्ही पण इथं चालतात. युनिसेक्स आहे का? युनिसेक्स आहे. बरोबर. आणि बाकी तर तुम्ही बघू शकता. आता आपण गाडी बघूया. आपला थाला बसलाय आता. भाऊ करतोय हा कटिंग. रेग्युलर आपण इथंच केस कट करतोय. हो का? पण इथंच करतोय. हो का? तर त्यांना माहिती आहे कुठली स्टाईल पाहिजे कुठली नाही पाहिजे. आणि एक नंबर केस कापतो. एक नंबर कापतो भाऊ. राडा आहे भाऊ. पांडू भाईचा विषय आहे का? पांडू भाई. अरे भाई भाई तर आता पांडू भाईच्या चपलीची प्राइस सांगणार आहे. चपलीचा आपण ब्रँड ओपन करणार आहे. बघू शकता नाही का? भाऊ आपल्या इथं काय काय येतं, काय काय अवेलेबल आहे? त्याच्यावरती बसा ना, सोफ्यावरती बसून पडली. अच्छा हा. तर भाऊ इथं जर पांडूचं नाव सांगून आलो कोण तर त्याला डिस्काउंट भेटेल नाही का? पांडू पांडूचं नाव सांगायचं. पांडू पूर्ण नाव सांग. पांडू म्हणजे पांडुरंगा. हॅशटॅग पांडुरंगा सांगा तुम्ही. हॅशटॅग पांडुरंगा सांगून आले तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. हॅशटॅग पांडुरंग सांगितलं की हे ओनर इथं बसलेत. भेटेल ना भाऊ? 100% भेटणार. इज्जत आहे भाऊला. बीच में ना, अरे यार वही हुआ ना. क्या होता है कि थोड़ा अजीब लगा तो डिमोटिवेट हो जाता हूँ कि नहीं यार ये अच्छा लग रहा है. पांडू भाऊची दाढी. भैया आपको सर मैं आपको एक बताऊंगा. आपको नहीं बोलूंगा
तर भाऊ आम्ही इथं बसल्या बसल्या एक चॅलेंज घेतलंय की भाऊला आपण हिंदीत सांगायचं तो मराठीत बोलल. तर हा बोला. समजता का नाही मराठी? हाँ देखो चलो देखते हैं अपन. आपको आता है क्या? सगळे येते ना. सगळे येते पण बोला. आडला हरी गाढवाचे पाय दे. बोलो. बोलो हिंदी. आडला हरी गाढवाचे पाय दे. नाही नॉर्मल बोल रे भाऊ नॉर्मल. सांग रे का काहीतरी याला गेला का तू? कोण नाही तो गेला रे. नाचतंय ना अंगण वाकडे. काय काय नाच न जाने आंगन. हा तो मराठी बोलो मराठी बोलो. मराठी. बोलो. तो आप ही बताओ कि बंदर के जाने अदरक का स्वाद. मराठी में मराठी में. मराठी में बंदर को क्या बोलते हैं? माकड माकड. माकड़. हाँ बोलो. भी नहीं पता मराठी. स्वाद भी नाही बता. ते जो बोले की तो माकडाला काय अद्रकची चव म्हणजे बंदर के जाने अदरक का स्वाद. ते खाऊ. अरे वही तो मजा है फिर आपकी टेढ़ी मेढ़ी मराठी सुन के अच्छा लगता है. मराठी मध्ये शिकवणार. हाँ, सांग सांग भाऊ. हाँ सांग भाऊ सांग. क्या 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 गुड़ गुड़. इतना इतना नहीं बे. कंटेंट घर वाले देखते हैं ऐसा मत करो यार. फॅमिली वाले लोग सस्पेंड 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 कर दोगे तुम हमारे आईडी. जाहिर करना पड़ेगा. हाँ असं आहे. लाख लुक. तर भावांनो आलाय आपला भाऊ फुल दाढी बिडी करून एकदा दाखव भाऊंना. पब्लिकला लुक दाखव जरा. जरा सिनेमॅटिक दे भाऊ. सिनेमॅटिक जरा घेतली भाऊ. झाली दाढी बिडी भाऊची. ज्यांनी कटिंग केली का त्याला उचललंय डायरेक्ट भाऊ. त्याला आता डायरेक्ट घरी घेऊन जायचंय. बस भाऊ एवढी भाऊला कटिंग आवडली त्याला डायरेक्ट घेऊन जायचं. आता घरी घेऊन जायचं होय. तो आपल्यासाठीच काम करणार फक्त. आता त्याला सोडायला लावलंय दुकान बिकान. होय पांडू. बघ तर बोल. सांग भाऊ बद्दल. भाऊ एक बार नक्की आपका नाम बता दो भैया. हाँ? एड्रेस बता दो ओए. किधर आना है अपने को. इसको अभी इनको उठा लिया अपन ने. इनको अभी घर लेके जाएंगे और अपने ही कटिंग करेंगे. सिर्फ उनके हाथ बहुत अमूल्य है. नहीं क्या किसने बना है मुजस्सिमा. कुदरत का मुझे भाई. जाएंगे अभी करेंगे अभी आगे कंटिन्यू ब्लॉग देखते रहिए. तर भावांनो झाली आपली दाढी बिडी सगळं झाले आता. तर आता आपण जाणार पंच डोसा खायला. एक मिनिट. एकदम कमी प्राइस मध्ये तुम्हाला स्पंज डोसाचा आनंद देणार. आता आपण ज्या सलूनला गेलो होतो उत्तरा म्हणून सलूनचं नाव आहे कॅनल रोडला. नक्कीच त्या सलूनला तुम्ही भेट द्या. एक नंबर तुमची केस आणि दाढी करून दिल्या जाईल. आता आपण जिथे जाणार आहे तिथे एकदम उत्तम पद्धतीचा असा डोसा मिळतोय की तुम्ही एकदा खाणार तर परत परत येणार. चला तर बघूया. उत्तम एकदम क्वालिटी बोलते. क्वालिटी. येस. या चलो फिर अभी देखते हैं अपन उधर जाके. ओके. आलोय भावांनो इथं मंगलम म्हणून आहे. तिथं चाललो डोसा खायला. इथं बघू एवढं लेट. काय म्हणताय. भूक लागली. ब्लॉग चालू आहे आमचा. हाय करा. हो खावा ना साहेब खावा. ते आपल्याला बोलता येत नाही त्याच्यात पुढं काही. काय विषय नाही. एक लोणी पंच आणि एक मसाला. दोन सांगितलेत आपण. बघू आता कसं काय येतंय. कडक करा कडक करा. तो आपला लोणी पंच आलाय. दोन्ही स्पंज डोसा आंबा. फुल सिनेमॅटिक. पांडू तुझा चष्मा कसा काय निघला. चष्मा नाही निघायला पाहिजे तुझा. चष्मा घाल. तू चष्मा घालून खा. हा मार बर बाईट. सांग कशी काय. हा एकदम आलोच एक मिनिट. कडक ना. दुसरा पण रेडी झालाय आपला. त्या बरं. तर आपला भाऊ हा पण आलाय मसाला आणि हा लोणी पंच. तर आम्ही आता खातो पितो
मग तुम्हाला सांगतो, तुम्ही पण या खायला. इथं जवळ आहे, राजाराम ब्रिजच्या जवळ मंगलम म्हणून. खरं सांगायचं म्हणजे जे इथं काय आहे खायला, 20 रुपयाला तुम्हाला मसाला डोसा भेटला, हा 50 रुपयाला तुम्हाला नूडल्स पण भेटला. ओके. आणि टेस्ट एकदम खतरनाक आहे. हे तुम्हाला कुठे नाही भेटणार. बाकी तुम्हाला जी ठिकाणी तुम्हाला 100-120 रुपयाचा डोसा भेटणार, इथे तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळतोय. आणि टेस्ट पण एकदम भारी आहे. नक्कीच या. नक्की या, सांगा, बघा काय होतं. आता आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्हाला दाखवतो मग पुढे. बघ का, अजून काय अजून काय नाही भाऊ. ओके, कुठे यायचं सांग पांडू. तर डोसा खायला तुम्ही राजाराम Direct ब्रिजवर येऊ शकता, कर्वेनगर. राजाराम ब्रिजच्या शेजारी शेजारीच आहे. मंगलम. भाऊ जेन्युइन सांगतो, स्वतः टेस्ट करून बघितली आणि तुम्हाला तरी नक्कीच या. खरंच या. गरीब आहे दादा, पण क्वालिटी काय क्वालिटी भाऊ. नाही खरं जेन्युइन, तुम्हाला नक्कीच आवडलं. भारी होता एक खरंच. नंबर. मन असं भरून गेले नाही का. पोट भरलं डायरेक्ट. मस्त होता ते. मसाला वगैरे मारतात वर, चटणी वगैरे पण त्यांची मस्त असते. असं वाटतं अजून 2-3 खावा, पण आहे ना पोटामध्ये आता जागा नाहीये. तर पोट भरलंय पण मन भरलं. असं वाटतं अजून 2-3 खावं, पण कसं गाडी चालू कोणा टाकली. गाडीच्या भाऊ तुझ्याकडे असेल ना. तर मंडळी, आपला हा छोटासा असा ब्लॉग आता आपण एंड करतोय. तुम्हाला ब्लॉग बनवायचं हे की बनवायचं, आत्ताच आमची बिस्लेरी खाली पडली आहे. जाऊ दे. जाऊ द्या, पडली तर पडली, काय नाही एवढं. पण तुम्हाला एक सांगतो की ब्लॉग बनवायचं कारण असं होतं की तुम्ही पण बघितलंय की भरपूर सारी मुलं सलून बघत असतील कर्वेनगर मध्ये येणार आहे. तर कुठे जायचं नक्की बाबा, तो कोण चांगलं करतंय. तर आम्ही ते सजेस्ट केलं, ते एक नंबर बनवत आहे. आणि उरला प्रश्न तुम्हाला नाश्त्यामध्ये डोसा वगैरे तर भरपूर लोक खात आहेत. तर डोसाचं पण तुम्हाला आम्ही ऑप्शन सांगितलंय. एक नंबर देतोय डोसा. जसं की तुम्ही बाकीच्या डोसांवाल्यापाशी बघसाल 100 रुपयाला तुम्हाला स्पॉइंट डोसा मिळणार, म्हणजे तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळून जातो. तर या नक्की येऊन बघा, तुमचे पण पैसे वाचतील. आणि बाकी सोलून मध्ये पण जावा, आपलं नाव सांगा, थोडं डिस्काउंट पण मिळून जाईल, तर तुमचा पण त्यात फायदा होईल. तर ठीक आहे, भेटूया मग तुम्हाला आता नंतरच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा. आणि भरभरून तुमचं प्रेम द्या, कारण की तुमची साथ तर आम्ही पुढे जाणार. ओके, तुमची साथ आमचा विकास. तुमचा पण विकास करू द्या. हा. तर आता तुमचं आम्ही कटिंगचा आणि खाण्याचा प्रॉब्लेम, नाश्त्याचं थोडंसं आम्ही सांगितलं. तर असं आपण सगळं सांगत राहू, तर त्याला सपोर्ट करू. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच आपला रात्रीचा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, तो पण नक्की पाहा. तो पण आपण चांगला करणार आहे. तब तक के लिए ओम शांती.